हॅलो डिअर स्टुडंट्स, तर कोडिंग सेशन आपण स्टार्ट करतो आहे. भरपूर स्टुडंट्सनी मला मेसेज केलेत की आमचं सगळं प्रिपरेशन एक्झामचं होतं आहे व्यवस्थित, फक्त कोडिंग एस्पेशली जावास्क्रिप्टचं कोडिंग आम्हाला खूप डिफिकल्ट जातो आहे. त्याच्यामध्ये पण इव्हेंट ड्रिवन प्रोग्राम आम्हाला काहीच समजत नाही आहे. ठीक आहे, तर मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. ठीक आहे, HTML आणि जावास्क्रिप्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आता मी ऑलरेडी तुम्हाला मस्ट नो क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत. आता त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनमधनं पण अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी साईडला काढलेत. म्हणजे हे क्वेश्चन्स असे आहेत की 200% तुमच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन असणार आहेत. असं क्वेश्चन थोडं सेपरेटली काढून, कारण आता उद्यापासून तुमचे एक्झाम सुरू होत आहेत, बरोबर. तर उद्यापासून एक्झाम सुरू होतो आहे म्हटल्यावर आता बाकीचे क्वेश्चन्स घेणार नाही, फक्त तोच क्वेश्चन घेणार जो तुमच्या एक्झाममध्ये यायचं 100% चान्स आहे आणि हेच क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये येणार आहे. असंच रँडमली क्वेश्चन उचलून आणलेत. हे क्वेश्चन्स जे आहेत ते कंटिन्युअसली जे रिपीट होत आहेत तेच क्वेश्चन मी आता तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. ठीक आहे, तर कोडिंगमध्ये कोणाला काही टेन्शन येत असेल तर एवढं जरी केलं तरी इट इज मोर दॅन सफिशियंट. तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स कोडिंगमध्ये पडू शकतात, ते माझी गॅरंटी आहे. तुम्हाला फक्त समजून घ्या कोड्स. ठीक आहे, आता पहिली गोष्ट, HTMLचा एक कोड आपल्याला कंपल्सरी लिहायचा असतो आणि जावास्क्रिप्टचा एक कोड आपल्याला कंपल्सरी लिहायचा असतो. तर स्टार्ट करू विदाउट वेस्टिंग एनी टाईम. सो यू कॅन सी द क्वेश्चन हिअर. आता हा क्वेश्चन मार्च 24 मध्ये विचारला आहे, तर हा तुमच्या पेपरमध्ये पण परत येऊ शकतो आणि यायचे चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे, सो राईट HTML कोड टू डिस्प्ले अनऑर्डर्ड लिस्ट कन्सेप्टवरती एक क्वेश्चन कंपल्सरी तुमच्या पेपरला विचारतात, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, अनऑर्डर्ड लिस्ट फॉर सर्च इंजिन, आणि त्यांनी सर्च इंजिन पण सांगितलं आहे, म्हणजे yahoo.com आणि google.com हे कशामध्ये असणार आहे, अनऑर्डर्ड लिस्टमध्ये असणार आहे. आणि ऑर्डर्ड लिस्टमध्ये कोण असणार आहे, ऑर्डर्ड लिस्टमध्ये सोशल मीडियाचे नावं दाखवायचे आहेत, जसं की twitter.com आणि facebook.com. सो twitter.com, facebook.com हे असणार आहेत ऑर्डर्ड लिस्टमध्ये, आणि yahoo.com अँड google.com जे आहेत ते असणार आहे अनऑर्डर्ड लिस्टमध्ये. तर याच्यासाठी आपल्याला कोडिंग करायचं आहे. ठीक आहे, चलो. सो नेहमी लक्षात घ्या, कधी पण तुम्ही HTML कोड स्टार्ट करता तर तुम्हाला बेसिक टॅग्स हे कंपल्सरी द्यायला लागतो, बरोबर. सो बेसिक टॅग्स काय असतात सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. सगळ्यात आधी आपण काय लिहितो, HTML. सुरुवात होते HTML पासून, मग आपण काय लिहितो, हेड टॅग. आय होप सो सगळ्यांनी वन शॉट व्हिडिओ बघितला आहे माझा. ठीक आहे, आत्ता आपण एखादा स्टुडंटनी वन शॉट व्हिडिओ नसन बघितला तर तुम्ही आधी वन शॉट व्हिडिओ कंप्लीट करा, बिकॉज जोपर्यंत तुम्ही तो वन शॉट व्हिडिओ कंप्लीट करणार नाही तर तोपर्यंत तुम्हाला हा कन्सेप्ट कोडिंगचा समजदार नाही आहे. ठीक आहे, सो वन शॉट व्हिडिओ कंप्लीट करणं हे एक खूप इम्पॉर्टंट काय सांगू शकतो, खूप इम्पॉर्टंट पार्ट येते. कारण थेअरी क्लिअर नाही तर प्रॅक्टिकल आपण काही करू शकत नाही रे. तर तुम्ही थेअरी क्लिअर करून या, बाकी सगळं तुम्हाला समजेल. ठीक आहे, सो बेसिक टॅग्स काय असतात, HTML हेड, टायटल. सो टायटलमध्ये आपण फक्त लिस्ट असं दिलं तरी चालेल. मग आपण टायटलला क्लोज करतो. टायटलला क्लोज केल्यानंतर आपण काय करतो, हेड टॅग क्लोज करतो. देन वी ओपन द बॉडी टॅग, बरोबर. बॉडी टॅग ओपन करतो. बॉडी टॅग ओपन केल्यानंतर आता आपल्याला अनऑर्डर्ड लिस्टमध्ये सर्च इंजिन डिस्प्ले करायचं आहे. तर सर्च इंजिन तर डिस्प्ले करायचं आहे, पण तुम्ही एक हेडिंग पण देऊ शकता. ठीक आहे, आता इथं कुठं मेन्शन केलेलं नाही आहे की तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे, पण हेडिंग दिलं तर कधी पण बेटर राहील, म्हणजे थोडं चांगलं वेबसाईट तुमचं बनेल. सो असं लिहू शकता, H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. सो हेडिंग नेहमी तुमचं कुठं असतो, सेंटरला असतो. आणि सेंटरमध्ये आपण काय करणार आहे, कोणाला ठेवणार आहे, सर्च इंजिनला ठेवणार आहे. कोणाला ठेवणार आहे, सर्च इंजिन याला आपण सेंटरमध्ये ठेवू शकतो. ठीक आहे, आणि H1ला तुम्ही क्लोज करू शकता, ठीक आहे. हे फक्त एक हेडिंग आहे रे. H1 काय आहे, H1 इज द लार्जेस्ट हेडिंग. H1 इज द लार्जेस्ट हेडिंग. ठीक आहे, सो सर्च इंजिन हे तुमचा हेडिंग असणार आहे. आणि कोणत्या लिस्टमध्ये पाहिजे, अनऑर्डर्ड लिस्टमध्ये पाहिजे. तर आपण इथं UL अनऑर्डर्ड लिस्ट कसं बनवतो, हाऊ डू वी क्रिएट द अनऑर्डर्ड लिस्ट, बाय UL टॅग. सो UL टॅग दिल्यानंतर वी आर गोइंग टू क्रिएट अ अनऑर्डर्ड लिस्ट. आणि अनऑर्डर्ड लिस्टच्या आतमधले एलिमेंट्स आपण कसं डिफाईन करतो, LI टॅगने. सो LI मध्ये कोण असणार, Yahoo अँड google.com. सो हिअर विल राईट सेम ॲज इट इज, Yahoo अँड yahoo.com. क्लोज द लिस्ट क्लोज करणं इम्पॉर्टंट आहे. आणि आपण काय लिहितो मग, google.com. ठीक आहे, सो google.com, क्लोज द लिस्ट. ठीक आहे, आता एकदा लिस्ट क्लोज केलं तर तुम्ही ULला क्लोज करू शकता. का ULला क्लोज करणार, कारण आता याचं काम संपलेलं आहे. ठीक आहे, तसंच तुम्हाला क्रिएट करायचं आहे ऑर्डर्ड लिस्ट. ठीक आहे, तसंच तुम्हाला काय क्रिएट करायचं आहे, ऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करायचं आहे. म्हणजे हाफ कोडिंग आपलं डन आहे. सो फक्त आता रिमेनिंग हाफ कोडिंग आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, सो तसंच तुम्ही हेडिंग देऊ शकता परत. ठीक आहे, काय करू शकता, इथं हेडिंग देऊ शकता, H1 अलाइन, बरोबर. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर देऊ शकता. ठीक आहे, आणि कुणाला सेंटरमध्ये ठेवणार आहे,
सोशल मीडिया. आता हा आपला दुसरा हेडिंग असणार आहे. ठीक आहे, सोशल मीडिया. पहिलं हेडिंग काय होतं, सर्च इंजिन. आता दुसरा हेडिंग असणार आहे सोशल मीडिया. सो राईट डाऊन सोशल मीडिया. ठीक आहे, आता एका लाईनमध्ये कंटिन्यू करायचं आहे. माझ्याकडे स्पेस नाही म्हणून मी इथं खाली H1ला क्लोज करतोय. हेडिंगला क्लोज करणं पण इम्पॉर्टंट आहे, बरोबर. मग आपण कोणतं लिस्ट ओपन करणार आहे, ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्ट कसं ओपन करतो, बाय OL टॅग. सो ऑर्डर्ड लिस्ट इज ओपन बाय OL टॅग. आणि ऑर्डर्ड लिस्टच्या आतमध्ये कोण असणार आहे, ऑर्डर्ड लिस्टच्या आतमध्ये कोण असणार, twitter.com अँड facebook.com. सो आपण इथं काय लिहू, twitter.com लिहू. इथं आपण twitter.com लिहू. क्लोज द लिस्ट आणि परत एक लिस्ट ओपन करू आणि याच्यामध्ये आपण काय लिहू, facebook.com. सो आपल्याला क्वेश्चनमध्ये जे दिले, ठीक आहे, क्वेश्चनमध्ये व्हॉट एव्हर इज गिवन तोच आपल्याला पार्ट लिहायचं. ठीक आहे, facebook.com. क्लोज द लिस्ट. आता एकदा लिस्ट कंप्लीट झालं तर आता झालं आपलं कोडिंग तर संपलेलं आहे. पण आपण टॅग्स क्लोज केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, बरोबर. टॅग्स क्लोज करावं लागेल आणि आपल्याला एक माहिती आहे, बरोबर. सो द टॅग विच हॅज बीन ओपनड लास्ट हॅज टू बी क्लोज्ड फर्स्ट. सो सगळ्यात लास्टला कोणता टॅग ओपन होते, OL. तर सगळ्यात आधी क्लोज होणार OL. OL नंतर राहिलं कोण, बॉडी टॅग. सो विल क्लोज द बॉडी टॅग अँड आफ्टर क्लोजिंग द बॉडी टॅग ॲट द एंड विल क्लोज द HTML टॅग. टॅग कसं क्लोज करतो, बाय जस्ट ॲडिंग अ स्लॅश. ठीक आहे, बस एवढंच तुम्हाला करायचं होतं. आणि एवढं छोटंसं कोड आणि एवढं सिम्पल कोड तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये मार्च 24 विचारलं होतं फॉर 5 मार्क्स. आता सांगा, आता डिफिकल्ट आहे का कोडिंग? आता असं कोड आलं तर काही डिफिकल्ट आहे का? 5 मार्क्सला क्वेश्चन विचारले, काय डिफिकल्ट आहे, समजलं? ठीक आहे, सो पटकन नोट करून घ्या. आता स्क्रीनशॉट बिनशॉट काढणं बंद करा. नोट करून घेणं हा एक प्रॉपर सोल्युशन आहे. ठीक आहे, चलो. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, राईट HTML कोड टू डिस्प्ले लिस्ट ऑफ एनी 3 सायंटिस्ट नेम. एक्झाम्पल विक्रम साराभाई. त्यांनी एक्झाममध्ये म्हणजे त्यांनी दिले ऑलरेडी. ठीक आहे, सो तुम्ही कोणत्याही सायंटिस्टचं नाव तुमच्या एंडवरनं ॲड करू नका. त्यांनी जे दिले तेच आपल्याला ॲड करायचं आहे. राईट HTML कोड टू डिस्प्ले लिस्ट ऑफ एनी 3 सायंटिस्ट नेम्स. एक्झाम्पल विक्रम साराभाई, होमी जहागीर बांबा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हॅव्हिंग अल्फाबेटिकल, येस त्यांनी सांगितले हॅव्हिंग अल्फाबेटिकल ऑर्डर. आता मला सांगा, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे तिथं क्लिक झाला पाहिजे. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे कोणता लिस्ट येतो, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय असतो, ऑर्डर्ड लिस्ट. सो वी हॅव टू ॲड द नेम्स ऑफ द सायंटिस्ट इन ऑर्डर्ड लिस्ट. सिम्पल, तेवढंच करायचं. किती सिम्पल कोड आहे. आणि बघा मार्च 24 विचारलं आहे आपण कोड. मार्च 24 विचारलं आहे फॉर 5 मार्क्स. आणि सगळ्यांचा पेपरमध्ये कोडिंग डिफरंट असतो. आता भरपूर क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे मार्च 24 तुम्ही तर म्हणत असाल आपल्याला तर 2च क्वेश्चन लिहायचे, 2पैकी एकच लिहायचे. मग मार्च 24 एवढे क्वेश्चनचे सेट्स कसं काय येतात? अरे सगळ्यांचे पेपरमध्ये कोडिंग डिफरंट असतो. तुमचा पेपर, तुमचा बाजूवालाचा पेपर, तुमच्या लेफ्ट हँड साईडमध्ये जो बसला आहे, मागे जो बसला आहे, पुढे जो बसला आहे, सगळ्यांचा पेपर सेपरेट असतो. म्हणून एव्हरी इयर देर आर लॉट ऑफ क्वेश्चन्स कमिंग फॉर कोडिंग. पण तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल ना कोडिंगचा, तर तुम्ही क्वेश्चन काही असू दे, तुम्हाला जर लिस्टचं कन्सेप्ट क्लिअर आहे तर तुम्ही त्याचं कोडिंग स्वतःहून करू शकता. ठीक आहे, चलो हा क्वेश्चन ट्राय करूयात आता. सो या क्वेश्चनमध्ये सगळ्यात आधी बेसिक टॅग्स. आता मी काम करतो, आता मी फक्त असं लिहितो बेसिक टॅग्स. ठीक आहे, कारण आपल्याकडे टाईम जास्त नाही आहे. उद्यापासून एक्झाम सुरू होत आहेत, तर लवकर मला व्हिडिओ कंप्लीट करून एडिट करून परत अपलोड करायला टाईम लागेल. सो मी काय म्हणतोय, मी फक्त असं बेसिक टॅग्स लिहितो. बेसिक टॅग म्हणजे तुम्हाला समजलं ना बेसिक टॅग म्हणजे काय, HTML हेड टायटल. टायटलमध्ये काय द्यायचं, लिस्ट. टायटलला क्लोज करायचं. टायटल क्लोज झाल्यानंतर हेड क्लोज होतो. हेड क्लोज झाल्यानंतर बॉडी टॅग क्लोज करायचं. येस, हितपर्यंत तुमचा कोडिंगचा पॅटर्न चेंज होत नाही. 11वी पासून शिकतोय म्हणून मी तर फक्त बेसिक टॅग्स लिहिलं. आणि बेसिक टॅग्स जर तुम्ही लिहिलं नाही तर 1 मार्क्स विल बी रिड्यूस्ड इन युअर एक्झाम. सो बेसिक टॅग्स हे कंपल्सरी आपल्याला ॲड करायचं आहे. ठीक आहे, आता मी फक्त बेसिक टॅग लिहितो, तुम्ही एक्झाममध्ये ॲड कराल बेसिक टॅग्स. ठीक आहे, सो आपल्याला काय करायचं आहे, लिस्ट ऑफ एनी 3 सायंटिस्ट नेम्स. ठीक आहे, आपल्याला सायंटिस्ट नेमचं लिस्ट बनवायचं आहे. ठीक आहे, सो आपण आता काय लिहू शकतो, हेडिंग पण देऊ शकतो लिस्ट ऑफ सायंटिस्ट म्हणून. डायरेक्ट मी इथून सुरू करतो. H1 हेडिंग द्या म्हणजे चांगलं वाटेल तुमचं कोडिंग. ठीक आहे, H1 अलाइन इज इक्वल टू, हेडिंग नेहमी कुठं असतो, सेंटरला असतो, बरोबर. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. सो हेडिंग काय असेल, लिस्ट ऑफ सायंटिस्ट अँड क्लोज द H1. आता आपल्याला आपलं लिस्ट सुरू करायचं आहे. पण कोणतं लिस्ट सुरू करायचं आहे, आपल्याला असं पाहिजे ABCD असं पाहिजे. ठीक आहे, सो हाऊ डू वी गेट द ABCD, सो वी गेट बाय ऑर्डर्ड लिस्ट. पण त्याचं ऑर्डर्ड लिस्ट बाय डिफॉल्ट तुम्हाला असं भेटतो ना 1 2 3 4. पण आपल्याला कसं पाहिजे, ABCD असं पाहिजे. तर ABCD भेटण्यासाठी काय करावं लागेल, OL टाईप इज इक्वल टू स्टार्ट करायचं A पासून. ठीक आहे, चलो. सो लिस्ट सगळ्यात पहिलं फर्स्ट सायंटिस्ट नेम इज, तुम्हाला जे सायंटिस्टचं नेम दिले ते तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे,
सो विक्रम साराभाई, ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट सायंटिस्ट नेम, क्लोज द लिस्ट. आता सेकंड सायंटिस्ट नेम, ठीक आहे. सेकंड सायंटिस्ट नेम पण आपल्याला ॲड करायचं आहे. सो ॲज इट इज तुम्हाला एक्झाममध्ये टाईप करायचं आहे, ठीक आहे. क्लोज द लिस्ट. थर्ड सायंटिस्ट नेम डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ठीक आहे. सो थर्ड सायंटिस्ट नेम पण ॲड केले. क्लोज द लिस्ट. बस एवढंच करायचं होतं कोडिंगमध्ये. आता OLला क्लोज करा, बॉडी टॅग क्लोज होणार आणि HTML टॅग क्लोज होणार, ठीक आहे. H1ला क्लोज करू नका, इकडे H1 ऑलरेडी तिकडे क्लोज झाला आहे, ठीक आहे. बस एवढंच करायचं होतं, समजलं. किती सिंपल आहे. बेसिक टॅग्स आधी ॲड करा, HTML हेड टायटल बॉडी, आणि नंतर बॉडी आणि हेडला बॉडी आणि HTMLला क्लोज करा. 5 मार्क्स. आता सांगा बोर्ड एक्झाम डिफिकल्ट. आता जे मुलांनी मला मेसेज केलं होतं, ठीक आहे, त्यांच्यासाठी खास हे व्हिडिओ आहे. बिकॉज मेनी स्टुडंट्स आर वरीड. त्यांचा मेसेज रीड करूनच मला समजलं की खूप जास्त टेन्शन घेताय रे तुम्ही. एवढं टेन्शन नका घेऊ. एवढं सिंपल एक्झाममध्ये विचारतात आणि एवढं कशाला टेन्शन घेता तुम्ही. फक्त कन्सेप्ट तुमचे क्लिअर ठेवा. म्हणून मी 1 शॉट लेक्चर डिसेंबर मंथमध्येच अपलोड केलं होतं. ते तुम्ही कंप्लीट केलं पाहिजे होतं. आपल्याला काय एक्झाम आला की आपण अभ्यास करतो ना, ट्रेंड आहे आजच्या डेटमध्ये, ठीक आहे. चलो, नो इश्यूज. तसा अभ्यास केला तरी आपण आउट ऑफ स्कोर करू शकतो. IT असा सब्जेक्ट आहे. हां, एक्झामचे 1 दिवस अभ्यास केला तरी आउट ऑफ स्कोर करू शकतो. पॉसिबिलिटीज आहेत. IT सब्जेक्ट आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट. राईट HTML कोड टू क्रिएट अ रजिस्ट्रेशन फॉर्म. आता बघा, लिस्टवरती क्वेश्चन आला तर सोडू नका, अटेम्प्ट करा. पण कधी फॉर्मवरती पण क्वेश्चन येतो आणि CSS वरती क्वेश्चन येतो. तर भरपूर मुलं मग कन्फ्यूज होतात, अरे लिस्ट तर आलाच नाही आहे, आपण जे अभ्यास करून आलो आहे, ठीक आहे. असं नाही आलं तर तुम्ही फॉर्मचे पण क्वेश्चन्स प्रिपेअर करून ठेवा, सो दॅट यू कॅन राईट द आन्सर ऑफ फॉर्म. नो पे अटेन्शन. हां, फॉर्म बेसिक टॅग्स लिहून टाकतोय तुम्ही, म्हणजे बेसिक टॅग्स लिहून टाकतो म्हणजे बेसिक टॅग्स असं लिहून टाकतो. तुम्ही बेसिक टॅग्स ॲड करू शकतात ना. काय बेसिक टॅग्स? HTML, बरोबर, हेड, टायटल. सो टायटलमध्ये तुम्ही काय लिहू शकता? टायटलमध्ये आता फॉर्म लिहू शकता किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म लिहू शकता. रजिस्ट्रेशन फॉर्म लिहा, नो इश्यूज. माझ्याकडे जागा नाही तर मी शॉर्टमध्ये लिहितो. टायटल क्लोज करायचं. टायटल क्लोज झाल्यानंतर हेड टॅग क्लोज होतो. हेड टॅग क्लोज झाल्यानंतर बॉडी टॅग ओपन होतो, बरोबर. बॉडी टॅग. तुम्हाला काय हेडिंग द्यायचं आहे? येस, आपण एक हेडिंग देऊ शकतो. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर, आणि सेंटरमध्ये अलाइन करून काय सांगू शकतो? रजिस्ट्रेशन फॉर्म. मी शॉर्टमध्ये लिहितो, माझ्याकडे असं खूप मोठी जागा नाही, पण तुम्ही एक्झाममध्ये शॉर्टकट मारू नका. रजिस्ट्रेशन फॉर्म मी शॉर्टमध्ये लिहितो आहे. क्लोज द H1. हां, चलो आता मग आपण ओपन करणार फॉर्म टॅग. आता आपल्याला फॉर्म क्रिएट करायचा ना. सो हाऊ डू वी क्रिएट अ फॉर्म? बाय ओपनिंग द फॉर्म टॅग. सो टू ॲक्सेप्ट नेम, सगळ्यात आधी आपण काय लिहिणार? नेम. आणि नेम ॲक्सेप्ट करण्यासाठी आपण काय करतो? एक टॅग वापरतो ना. नेम ॲक्सेप्ट करण्यासाठी काय करतो? इनपुट टाईप इज इक्वल टू काय लिहितो? टेक्स्ट. सिम्पल, ठीक आहे. इनपुट टाईप इज इक्वल टेक्स्ट असं लिहितो. मग आपण ब्रेक देतो ना, कारण फॉर्ममध्ये नेक्स्ट लाईनमध्ये जाण्यासाठी ब्रेक कंपल्सरी लागतो, ठीक आहे. मग आपल्याला काय पाहिजे? मोबाईल नंबर पाहिजे. सो हाऊ टू ॲड द मोबाईल नंबर? लिहा. मी शॉर्टमध्ये लिहितो बरं का, तुम्ही शॉर्टमध्ये लिहू नका असं. मोबाईल नंबर, इनपुट टाईप इज इक्वल टू, नंबरसाठी काय लिहायचं? नंबरच लिहायचं. इनपुट टाईप पण नंबरच लिहायचं, ठीक आहे. मग परत ब्रेक द्या, ठीक आहे. मग त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. आता सगळ्यांना माहिती आहे डेट ऑफ बर्थ मी शॉर्टमध्ये लिहितो, DOB. तुम्ही पूर्ण लिहा एक्झाममध्ये, ठीक आहे. डेट ऑफ बर्थसाठी आपण कोणता टॅग लिहितो? इनपुट टाईप इज इक्वल टू डेट. सो इनपुट टाईप इज इक्वल डेट असं लिहिल्यानंतर विल गेट अ कॅलेंडर. सो फ्रॉम द कॅलेंडर वी कॅन चूज DD MM YY. डेट, मंथ, इयर असं आपण चूज करू शकतो. त्याच्यानंतर आपण ब्रेक देऊ शकतो, बरोबर. द फॉर्म शुड हॅव अ रजिस्टर कॅप्शन ऑन द बटन ऑफ टू सबमिट डेटा. ओके, चलो. सो वी वॉन्ट टू क्रिएट अ बटन अँड इनसाइड दॅट बटन वी डोंट वॉन्ट सबमिट, वी वॉन्ट रजिस्टर. त्या बटनच्या आतमध्ये आपल्याला कॅप्शन म्हणजे त्या बटनच्या आतमध्ये काय पाहिजे? रजिस्टर असं पाहिजे, ठीक आहे. चालेल, नो इश्यूज. सो आपण काय करू शकतो? इनपुट टाईप इज इक्वल टू बटन पण देऊ शकतो किंवा सबमिट पण देऊ शकतो. बोथ आर राईट. इनपुट टाईप इज इक्वल टू बटन, आणि तिथं आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू डिफाईन करू शकतो. व्हॅल्यू म्हणजे कॅप्शन इज इक्वल टू रजिस्टर. सो बटनच्या आतमध्ये रजिस्टर असं लिहून येणार, ठीक आहे. झालं. अजून काय सांगितलं का त्यांनी करायला? नाही. मग झालं. टॅग क्लोज करा. फॉर्म टॅग क्लोज होणार, बॉडी टॅग क्लोज होणार आणि HTML टॅग क्लोज होणार. बस 5 मार्क्स भेटले. अँड दिस क्वेश्चन, हे बघा, हा क्वेश्चन मार्च
23मध्ये पण विचारले आणि मार्च 24मध्ये पण विचारले. आणि मला तर असं वाटतंय की हा क्वेश्चन मार्च 25मध्ये पण येणार आहे, म्हणजे तुमच्या एक पेपरला, तुमच्या एक्झामला पण हा क्वेश्चन असणार आहे. किती सिम्पल आहे, काय डिफिकल्ट होतं या क्वेश्चनमध्ये? काहीच नाही, बरोबर. तर फक्त आपलं प्रॅक्टिस ठेवा, बेसिक्स क्लिअर ठेवा. हे सगळं मी तुम्हाला वन शॉट व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आत्ता पण तुम्ही आता तुमच्याकडे अजून एक्झामला 12 तास आहेत. 12 तासमध्ये पण तुम्ही काहीच नसन केलं ना, तरी तुम्ही तुमचं तो वन शॉट व्हिडिओ कंप्लीट करून, PYQ कंप्लीट करून, हे कंप्लीट करून आउट ऑफ स्कोर करू शकता. स्टील यू हॅव द अपॉर्च्युनिटी, स्टील यू हॅव द चान्स. पण तो वन शॉट व्हिडिओ मिस करू नका, पूर्ण डिटेलमध्ये कंप्लीट करा. आणि TPS म्हणजे मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड केले, बरोबर, PYQ सिरीज म्हणून, तर ते पण कंप्लीट करा. बस तुम्ही तेवढं करा, आउट ऑफ तुम्हाला भेटेलच. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. हा, राईट HTML कोड टू ॲक्सेप्ट नेम ऑफ द हॉस्पिटल. हा पण बघा मार्च 23-24मध्ये विचारलं आहे. ठीक आहे. सो आपल्याला हा कोड काय करायचं आहे, ॲक्सेप्ट नेम ऑफ द हॉस्पिटल, ईमेल ID ऑफ द हॉस्पिटल, नंबर ऑफ बेड्स इन द हॉस्पिटल, द डेटा शुड बी सेंड टू द सर्व्हर. ओके, किती सिम्पल कोड आहे हा. आता मी तर लिहितो बेसिक टॅग्स. आता मी बेसिक टॅग्स सारखं लिहित नाही, टाईम खूप जाईल त्याच्यामध्ये, तर तुम्ही समजून घ्या बेसिक टॅग्स. चलो मग आपण फॉर्म टॅग ओपन करतो. हेडिंग वगैरे द्या, बरं का, हेडिंग वगैरे द्या. सो हेडिंग वगैरे द्या. हेडिंग काय देणार तुम्ही? हॉस्पिटल फॉर्म देऊ शकता, बरोबर. बेसिक टॅग झाल्यानंतर H1 ओपन करा, H1ला अलाइन करा. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर, बरोबर. आणि त्याच्यामध्ये लिहू शकता HOS हॉस्पिटल फॉर्म असं लिहू शकता आणि हेडिंगला क्लोज करू शकता. मग याच्यानंतर तुम्ही ओपन करू शकता फॉर्म टॅग आणि याच्या पुढे तुम्ही फॉर्मचं कोडिंग करू शकता. सगळ्यात फर्स्ट काय करायचं आपल्याला, ॲक्सेप्ट नेम ऑफ द हॉस्पिटल. सो आपण इथं काय लिहिणार, नेम ऑफ हॉस्पिटल, मी शॉर्टमध्ये लिहितो. ठीक आहे. नेम ऑफ हॉस्पिटल, आणि नेम ऑफ हॉस्पिटलमध्ये आपण काय लिहिणार, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. नेम ॲक्सेप्ट करण्यासाठी काय करतो आपण, टेक्स्ट. सो आपण काय लिहितो, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. ठीक आहे. काय करतो आपण, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट लिहितो. सो नेम ॲक्सेप्ट करण्यासाठी वी राईट इनपुट टाईप इज इक्वल टेक्स्ट. मग ब्रेक द्यावा लागेल, बरोबर. इनपुट टाईप इज इक्वल टेक्स्ट नंतर आपल्याला ब्रेक द्यावा लागतो, बरोबर, कारण फॉर्म आहे. फॉर्ममध्ये प्रत्येक लाईनला तुम्हाला कंपल्सरी ब्रेक द्यावा लागतो. सो इथं आपण ब्रेक टॅग देऊ. हां, आता मला सांगा, ईमेल ID ऑफ द हॉस्पिटल, आपल्याला हॉस्पिटलचं ईमेल ID पाहिजे. सो मी तर लिहितो ईमेल, एंटर ईमेल ID ऑफ हॉस्पिटल असेल तरी चालेल, किंवा ईमेल ID ऑफ हॉस्पिटल. आता ईमेल ID ॲक्सेप्ट करण्यासाठी काय करावं लागेल, इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल. ईमेलसाठी इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल. ठीक आहे. चलो मग त्याच्यानंतर काय करायचं, नंबर ऑफ बेड्स. आता आपल्याला काय करायचं, नंबर ऑफ बेड्स. सो नंबर ऑफ बेड्स इन हॉस्पिटल, नंबर ऑफ बेड्स इन हॉस्पिटल, बरोबर. मग आपण आता काय करणार, इनपुट टाईप, आणि इनपुट टाईपमध्ये काय देणार आपण, नंबर. ठीक आहे. नंबर ऑफ बेड्स विचारलेत ना, इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. तुम्ही तर मिन मॅक्स पण सेट करू शकता, नाहीतर नंबर ऑफ बेड्स इन हॉस्पिटल एखाद्याने एंटर केलं 5000. ठीक आहे, तर आपण तिथं कंट्रोल पण ठेवू शकतो, मिनिमम 5, मॅक्झिमम 400-500 असं काहीतरी व्हॅल्यू देऊ शकतो. त्या मिन मॅक्स आठवते, ॲट्रिब्यूट्स ऑफ फॉर्म टॅग. सो यू कॅन यूज द ॲट्रिब्यूट्स ऑल्सो, नॉट अ इश्यू. ठीक आहे. द डेटा शुड बी सेंड टू द सर्व्हर. झालं, एवढंच कोडिंग होतं. किती सिम्पल आहे यार. ब्रेक द्यायचं, डेटा शुड बी सेंड टू द सर्व्हर म्हणजे इनपुट टाईप इज सबमिट. डेटा शुड बी सेंड टू द सर्व्हर म्हणजे काय, तुमचा डेटा सर्व्हरला गेला पाहिजे. कसं जातो, बाय द सबमिट बटन. सो तुम्हाला फक्त एवढं लिहायचं, इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. दॅट्स इट. मग फक्त तुम्हाला फॉर्म टॅग क्लोज करायचं आहे, आणि तुमचं बेसिक टॅग्स क्लोज होणार. दॅट इज बॉडी टॅग आणि HTML टॅग इथं क्लोज होणार. एवढंच तुम्हाला कोडिंग करायचं होतं. ठीक आहे. फॉर्म टॅग क्लोज होणार. मग त्याच्यानंतर येतात, जर बेसिक टॅग्स तुम्ही पूर्ण लिहिले असेल तर बॉडी टॅग क्लोज होणार, आणि मग इथं लास्टला HTML टॅग क्लोज होणार. आता तुम्हीच बघा, हा पण क्वेश्चन मार्च 23मध्ये विचारले, मार्च 24मध्ये विचारले, आणि मार्च 2025मध्ये पण येणार आहे. तर हेच क्वेश्चन तुम्हाला एकदम प्रॉपर व्यवस्थित करून एक्झामला जायचं. ठीक आहे. चलो, सो फॉर्मवरती पण 2 क्वेश्चन कंप्लीट झालेत. आता हे जे क्वेश्चन देतो ना, दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ऑलरेडी मी तुम्हाला IMP दिले, पण ते IMPमधनं पण IMP क्वेश्चन्स हा तुम्हाला काढून देते. याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. ठीक आहे. फक्त व्यवस्थित प्रिपेअर करून जा, एक्झाममध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटेलच. ठीक आहे. हां, असं पण क्वेश्चन येतो,
राइट HTML कोड टू डिस्प्ले लिस्ट ऑफ स्टुडंट नेम्स हॅव्हिंग 4 to 1 नंबरिंग. क्या बात आहे, 4 to 1 नंबरिंग. 4 to 1 नंबरिंगमध्ये काही लोक एक स्टेटमेंट मिस करतात आणि 0 मार्क्स स्कोर करतात. ठीक आहे. सो इथं परत आपल्याला काय करावं लागेल, आधी बेसिक टॅग्स. आता बेसिक टॅग्स आपण स्किप करतोय बरोबर. HTML हेड टायटल बॉडी हे लिहायचं बेसिक टॅग्स. मग त्याच्यानंतर काय लिहायचं, आपल्याला काय काय क्रिएट करायचं, लिस्ट ऑफ एनी स्टुडंट्स नेम. सो इथं H1 वगैरे द्या. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर. याच्यामधल्या लिस्ट ऑफ स्टुडंट्स नेम, लिस्ट ऑफ स्टुडंट्स नेम आणि याला क्लोज करा, हेडिंगला क्लोज करा. आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू अच्छा ओके सी हियर द कन्सेप्ट इज वी वॉन्ट फ्रॉम 4 to 1 नंबरिंग. येस, नेहमी आपण OL करतो, ऑर्डर्ड लिस्ट करतो, आपल्याला काय भेटतो 1 2 3 4 असं भेटतो ना. आता आपल्याला असं नाही पाहिजे, आपल्याला असं पाहिजे 4 3 2 1 असं पाहिजे. म्हणजे आपल्याला ऑर्डर्ड लिस्टच पाहिजे पण उलटा पाहिजे. वी वॉन्ट द ऑर्डर्ड लिस्ट बट वी वॉन्ट द ऑर्डर्ड लिस्ट इन रिव्हर्स वे. वी वॉन्ट इट इन रिव्हर्स वे. सो रिव्हर्स वेसाठी आपण काय करणार, रिव्हर्स वेमध्ये ऑर्डर्ड लिस्ट आणण्यासाठी काय करणार, आपल्याकडे आहे ना ऑप्शन, आपल्याकडे ऑप्शन आहे ना. आधी काय करा, OL लिहा आणि तर रिव्हर्स्ड लिहा. OL रिव्हर्स्ड. रिव्हर्स्ड इज अन ॲट्रिब्यूट, लक्षात घ्या. OL रिव्हर्स्ड, रिव्हर्स्ड इज अन ॲट्रिब्यूट. डबल कोट्स वगैरे काही गरज नाही आहे, हा फक्त एक ॲट्रिब्यूट आहे, फक्त मध्ये स्पेस असला पाहिजे. OL रिव्हर्स्ड. आता तुम्ही द्या लिस्ट, लिस्टमध्ये द्या 4 नेम्स. एकाचं नाव द्या ABC, क्लोज द लिस्ट. सेकंडचं नाव द्या XYZ, क्लोज द लिस्ट. थर्ड पर्सन LMN, क्लोज द लिस्ट. फोर्थ पर्सन JKF काही लिहा, काही कुणाचे नावं लिहा, काही हरकत नाही. क्लोज द लिस्ट अँड देन क्लोज द OL टॅग. OL टॅग क्लोज करा आणि बॉडी टॅग आणि HTML टॅग क्लोज करा. सो तुमचा आउटपुट कसं येणार इथं, ठीक आहे. सो हाऊ विल बी युअर आउटपुट, तुमचं आउटपुट इथं असं आहे दिसं. सो आउटपुट कसं असणार, 4 3 2 1. सो 4ला काय असणार आहे, आधी 4ला असणार आहे ABC, मग असणार आहे XYZ LMN, इथं असणार आहे JKF. सो असं असणार आहे तुमचं आउटपुट. सो हेच त्यांनी सांगितलं होतं, रिव्हर्स ऑर्डरमध्ये. समजलं का, रिव्हर्स ऑर्डर किती सिम्पल कोड होता. आणि हे त्यांनी विचारले 5 मार्काला. अरे बघा काय बोलू आता, मार्च 23 मार्च 24 मार्च 2025मध्ये पण येणार आहे हा कोड. नाही आला तर मला सांगा ना, हे क्वेश्चन्स नाही आले किंवा या टाईपमध्ये क्वेश्चन नाही आले मला सांगा. तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट करतो मी. तुम्ही जे काही चॅलेंज येतं मी ॲक्सेप्ट करायला रेडी आहे, ठीक आहे. या टाईपमध्ये क्वेश्चन येणारच, म्हणजे या टाईपमध्ये हे एकच नाही, नाहीतर म्हणतात सर हे नाही. याच्या आधी आपण म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण जे काही डिस्कस करतोय ते सगळ्या टाईपमधनं क्वेश्चन येणारच आहेत पेपरला, ठीक आहे. चलो नेक्स्ट, राईट HTML कोड टू ॲक्सेप्ट स्टुडंट ID, कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स अँड नंबर्स, डेट ऑफ जॉइनिंग कॉलेज, पर्सेंटेज इन प्रीवियस क्लास इन डिजिट्स. ओके, द नंबर शुड बी सेंड टू द सर्व्हर. किती सिम्पल कोड आहे हे पण परत, ठीक आहे. चलो, सो काय करायचं आपल्याला, बेसिक टॅग्स आपण स्किप करतो ॲज युजल, ठीक आहे. सो इथं लिहू असं बेसिक टॅग्स, तुम्ही नंतर ॲड करा. एक्झाममध्ये असं लिहू नका बेसिक टॅग्स, नाहीतर मार्क्स जातील, 1 मार्क जातील. HTML हेड टायटलमध्ये काय लिहायचं, फॉर्म, कॉलेज फॉर्म, क्लोज द टायटल, क्लोज द हेड टॅग. मग एक हेडिंग देऊ शकता तुम्ही. हेडिंग काय देणार, डेटा कॉलेज फॉर्म देऊ शकता हेडिंग, ठीक आहे. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर देऊ शकता. कॉलेज फॉर्म आणि हेडिंगला क्लोज करू शकता, H1ला क्लोज करू शकता, ठीक आहे. चलो, सो स्टुडंट ID ॲक्सेप्ट करायचं, कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स अँड नंबर्स. ओके, ठीक आहे. सो फॉर्म क्रिएट करावं लागेल सगळ्यात आधी फॉर्म टॅगने. सो एंटर ID, स्टुडंट ID, ठीक आहे. स्टुडंट ID, बट त्यांनी सांगितलं आहे ID मध्ये कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे, अल्फाबेट्स अँड नंबर्स. आता अल्फाबेट्स अँड नंबर्स तुम्हाला कसं भेटणार, बाय इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. म्हणून बेसिक्स क्लिअर पाहिजे. एक्झाममध्ये असं वेगळं काहीतरी आलं तरी तुम्हाला तिथे इन्स्टंटली तुमचा थॉट प्रोसेस कामाला आला पाहिजे की अच्छा आपल्याला अल्फाबेट्स अँड नंबर्स दोन्ही पाहिजेत. मग अल्फाबेट्स अँड नंबर्स दोन्ही पाहिजे असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल, आपल्याला वापरावं लागेल टेक्स्ट. बिकॉज टेक्स्ट बॉक्समध्ये आपण नंबर्स पण एंटर करू शकतो आणि अल्फाबेट्स पण एंटर करू शकतो. फक्त जर मी नंबर दिला तर फक्त मी तिथं नंबरच एंटर करू शकतो. समजते, ठीक आहे. चलो, डेट ऑफ जॉइनिंग कॉलेज, सो ब्रेक द्यावा लागेल, ठीक आहे. डेट ऑफ
जॉईनिंग कॉलेज शॉर्टमध्ये लिहितोय मी. सो इथं काय येणार, डेट विचारले. सो डेटमध्ये काय येणार, आता हे तर माहीतच आहे तुम्हाला, इनपुट टाईप इज इक्वल टू काय येणार, डेट. डेट ऑफ जॉईनिंग कॉलेजमध्ये इनपुट टाईप इज इक्वल टू डेट येणार. अगेन देन ब्रेक. पर्सेंटेज इन प्रिव्हियस क्लास इन डिजिट्स. आता पर्सेंटेज पाहिजे आपल्याला डिजिट्समध्ये. ठीक आहे. सो नंबर. ठीक आहे. पर्सेंटेज इन प्रिव्हियस क्लास. सो काय लिहिणार, इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. काय लिहिणार, इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. ब्रेक परत द्यावा लागेल नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी. पर्सेंटेज इन प्रिव्हियस क्लास, द डेटा शुड बी सेंड टू दी सर्व्हर. एवढंच आहे. किती इझी क्वेश्चन आहे यार. ठीक आहे. मग डेटा शुड बी सेंड टू दी सर्व्हर म्हटल्यावर तुम्ही काय करणार, इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. दॅट्स इट. आणि मग फॉर्म टॅग क्लोज करा. फॉर्म टॅग क्लोज झाल्यानंतर बॉडी टॅग क्लोज होतो आणि बॉडी टॅग क्लोज झाल्यानंतर वी हॅव टू क्लोज द HTML टॅग. दॅट्स इट. ठीक आहे. हा पण एक PYQ डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 5 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत हे सगळे. हां, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. आता हा झाला CSS वरती. आता CS झालं की अर्धे मुलं टेन्शनमध्ये येतात, अरे यार CSSचं क्वेश्चन कसं करायचं. टेन्शन घेऊ नका, CSSचं क्वेश्चन पण इझी आहेत. ठीक आहे. हे बघा क्वेश्चन कशावरती ते पण आधी बघून घ्या. क्वेश्चन आहे CSS वरती. आणि त्यांनी मेन्शन पण केले यूज इंटरनल CSS. तर तुम्हाला इंटरनल CSS वापरायचं आहे. ठीक आहे. सो बेसिक्सचा व्हिडिओ ऑलरेडी सगळ्यांनी बघितला असेल. डायरेक्ट स्टार्ट करू आपण कोडिंग. राईट HTML कोड टू डिस्प्ले सेव्ह वॉटर इन ब्लू कलर विथ डॉटेड बॉर्डर अँड 30 पिक्सल फॉन्ट साईज. ॲड टू सेंटेन्स हाऊ टू सेव्ह वॉटर इन अ पॅराग्राफ इन अ पॅरा इन ग्रीन कलर. ओके. सो बेसिक टॅग्स लिहा आधी. बेसिक टॅग्स काय काय, HTML हेड टायटल बॉडी. बरोबर. त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही स्टार्ट करा. अरे नाही, इथं तुम्हाला सांगतो थांबा. इथं थोडं चेंज आहे. HTML तुम्हाला इंटरनल CSS वापरायचं ना, तर इंटरनल CSSमध्ये आपण काय करतो, इंटरनल CSSमध्ये आपण टायटल टॅगच्या आतमध्ये हेड टॅगच्या आतमध्ये आपण स्टाईल टॅग डिफाईन करतो. बरोबर. सो HTML हेड टायटल. सो टायटलमध्ये पण तुम्ही तेच देऊ शकता, सेव्ह वॉटर म्हणून. दॅट इज नॉट, ते फक्त तुमच्या टायटलमध्ये डिस्प्ले होणार, बट ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला त्याला लार्जेस्ट हेडिंगमध्ये पण डिस्प्ले करायचं आहे. सो इथं आपण लिहू शकतो सेव्ह वॉटर क्लोज द टायटल. ठीक आहे. हां, आता हेड क्लोज करू नका, कारण आपल्याला वापरायचं आहे इंटरनल CSS. आपण कोणता टॅग ओपन करतो, स्टाईल टॅग ओपन करतो. आठवलं स्टाईल टॅग. अच्छा चला आपण काय करू, सेव्ह वॉटर त्याला ना H1 मध्ये ठेवू. याला ना आपण काय करू, याला आपण H1 मध्ये ठेवू. सो H1 साठी आपण स्टाईल देऊ शकतो. ठीक आहे. H1 आठवते सेलेक्टर डिक्लेरेशन. सो H1 मग कर्ली ब्रेसेस. बरोबर. H1 मग आपण कर्ली ब्रेसेस ओपन करतो. H1ला आपण म्हणतो सिलेक्टर आणि कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपण काय लिहितो, स्टाईल लिहितो. ठीक आहे. स्टाईल. सो मी कलर चेंज करून लिहितो थोडा. सो आपल्याला काय करायचं आहे, टू डिस्प्ले सेव्ह वॉटर इन ब्लू कलर. सो इथं काय लिहायचं, कलर. हे झालं प्रॉपर्टी नंतर व्हॅल्यू कसं देतो, बाय कोलन. इथं लिहायचं ब्ल्यू. हे झालं एक प्रॉपर्टी. आता एक प्रॉपर्टी सोडून दुसऱ्या प्रॉपर्टीला जाण्यासाठी काय देतो, सेमीकोलन. आठवते बेसिक्स, सेमीकोलन विथ डॉटेड बॉर्डर अँड 30 पिक्सेल्स. आता डॉटेड बॉर्डरसाठी काय करावं लागेल तुम्हाला, स्टाईल लिहावं लागेल. ठीक आहे. काय लिहावं लागेल, बॉर्डर स्टाईल. हा एक CSS प्रॉपर्टी. काय लिहावं लागेल, बॉर्डर डॅश स्टाईल कोलन व्हॅल्यू आहे डॉटेड. सेमीकोलन म्हणजे थर्ड प्रॉपर्टी काय, फॉन्ट साईज 30 पिक्सेल. फॉन्ट साईज कसं लिहितो आपण, फॉन्ट डॅश साईज कोलन व्हॅल्यू किती असला पाहिजे, 30. ठीक आहे. 30 बस. एवढं काही पिक्सेल वगैरे काय मेन्शन करायची गरज नाही आहे. 30 PX लिहिलं तरी चालेल, नाही फक्त 30 लिहिलं तरी बाय डिफॉल्ट तो पिक्सेलमध्येच असतो, PX. ठीक आहे. बस एवढंच आहे. ठीक आहे. आता मला सांगा दिस इज युअर प्रॉपर्टी नंबर 1. एक मिनट. दिस इज कलर ब्लू इज युअर प्रॉपर्टी नंबर 1. दिस इज युअर प्रॉपर्टी नंबर 2 अँड दिस इज युअर प्रॉपर्टी नंबर 3. CSSचे 3 प्रॉपर्टीज आपण डिफाईन केलेत. समजलं. CSSचे 3 प्रॉपर्टीज आपण डिफाईन केलेत. बेसिक्स क्लिअर असेल तर पटपट समजेल आणि इझी पण वाटेल तुम्हाला. चलो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अजून, ॲड टू सेंटेन्स टू सेव्ह वॉटर इन ग्रीन कलर. ओके. सो पॅराग्राफमध्ये ठेवू, त्याला पॅराग्राफमध्ये ठेवू आणि आपण काय करू, कलर कोलन ग्रीन. बस एवढंच आहे ना इथं. ठीक आहे.
ओके, एवढंच करायचं होतं. मग स्टाईल टॅगला क्लोज करा, स्टाईल टॅगला क्लोज करा, हेड टॅगला क्लोज करा. बरोबर, हे सगळं कुठं चालू होतं? हेड टॅगच्या आतमध्ये चालू होतं. हे सगळं कुठं चालू होतं? हेड टॅगच्या आतमध्ये चालू होतं. मग बॉडी टॅग ओपन करा. बॉडी टॅग ओपन केल्यानंतर आता आपलं नॉर्मल कोडिंग सुरू करा. आता आपलं नॉर्मल कोडिंग सुरू करा. H1 मध्ये लिहायचं, फक्त H1 मध्ये काय लिहायचं तुम्हाला? सेव्ह वॉटर लिहायचं. H1 मध्ये काय लिहिणार? सेव्ह. H1 मध्ये काय लिहिणार तुम्ही? H1 मध्ये लिहिणार सेव्ह वॉटर. क्लोज द H1. पॅराग्राफमध्ये काय लिहिणार? 2 सेंटेन्स अबाउट सेव्ह वॉटर. आता तुम्ही विचार करायचं हाऊ टू सेव्ह वॉटर. सो बेसिक पॉईंट्स लिहा, बेसिक पॉईंट्स लिहा, कॉमन सेन्स, जनरल नॉलेज, IQ वापरा तुमचं आणि तर लिहा. आता मी लिहित नाही, 2 स्टेटमेंट मी डॉट असं. तुम्ही पण असं करू नका एक्झाममध्ये. वी हॅव टू राईट 2 सेंटेन्स. 2 सेंटेन्स सेव्ह वॉटर. ठीक आहे, सेव्ह वॉटर याच्यावरती तुम्ही 2 सेंटेन्स लिहू शकता. ठीक आहे, आणि मग काय करा? पॅराग्राफ टॅगला क्लोज करा. पॅराग्राफ टॅगला क्लोज करा. ठीक आहे, बस दॅट्स इट. बॉडी टॅग क्लोज करा आणि HTML टॅग क्लोज करा. बॉडी टॅग क्लोज करा आणि HTML टॅग क्लोज करा. हे झालं तुमचं इंटरनल CSS. मी जे हे 2 लाईन आहे, हे स्टाईल टॅगच्या आतमध्ये आपण जे काय लिहिले, स्टाईल टॅगच्या आतमध्ये आपण जे काय लिहिले, स्टाईल टॅगच्या आतमध्ये, दिस इज युअर इंटरनल CSS. स्टाईल टॅगमध्ये आपण जो लिहिले त्याला आपण म्हणतो इंटरनल CSS. समजलं? बस एवढंच होतं. 5 मार्क्स. ठीक आहे, काय डिफिकल्ट याच्यामध्ये? आय होप सो सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट HTML कोड टू डिस्प्ले T20 क्रिकेट मॅच. काय करायचं आहे? T20 क्रिकेट मॅच आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. इन बोल्ड फॉर्मॅट अँड इन कॅलिब्री फॉन्ट. इथं पण इंटरनल CSS यूज करायचं आहे. काय करायचं तुम्हाला? इथं पण तुम्हाला इंटरनल CSSचाच कन्सेप्ट वापरायचं आहे. सो इंटरनल CSSचा कन्सेप्ट वापरून तुम्ही काय करू शकता? तुम्ही ह्या कोडिंगला कंप्लीट करू शकता. ठीक आहे, सो कसं करायचं कोडिंग? ठीक आहे, HTML टॅग तर असणारच आहे. बरोबर, हेड टॅग तर असणारच आहे. HTML हेड झालं. टायटल, सो टायटल तुम्हाला क्रिकेट असं दिलं तरी चालेल. क्लोज द टायटल. आता हेड क्लोज करू नका, हे तो ओपन करा. स्टाईल टॅग. बरोबर, स्टाईल टॅगमध्ये कुणाला स्टाईल द्यायचं तुम्हाला? T20 क्रिकेट मॅच. त्याला हेडिंग लार्जेस्ट हेडिंगमध्ये ठेवा. आणि T20 क्रिकेट मॅच कसा असला पाहिजे? बोल्ड फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. बोल्ड. सो बोल्डसाठी आपण काय करतो? फॉन्ट वेट. लक्षात घ्या, बोल्डसाठी काय असतं? फॉन्ट डॅश वेट. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ना CSS टॉपिकच्या खाली ना हे सगळं प्रॉपर्टी दिले, ते एकदा बघून घ्या. ठीक आहे, बोल्ड, फॉन्ट वेट बोल्ड. हां, आणि काय असलं पाहिजे? कॅलिब्री फॉन्ट. कॅलिब्री फॉन्टसाठी काय करावं लागेल? फॉन्ट फॅमिली लिहावं लागेल. फॉन्ट फॅमिली सेमिकोलन फॉन्ट डॅश फॅमिली कोलन कॅलिब्री CALIBR. हा एक स्टाईल आहे. ठीक आहे, ॲड 2 सेंटेन्स अबाउट क्रिकेट सब्जेक्ट इन ऑरेंज कलर. सो पॅराग्राफ घेऊ आणि पॅराग्राफचा कलर काय ठेवू? ऑरेंज. पॅराग्राफचा कलर काय असलं पाहिजे? ऑरेंज. ठीक आहे, आणि आपण इथं काय करतो? स्टाईल टॅगला क्लोज करतो, हेड टॅगला क्लोज करतो. अँड देन आपण काय करणार? स्टाईल टॅग क्लोज केलं, हेड टॅग क्लोज केलं, व्यू विल ओपन द बॉडी टॅग. आता बॉडी टॅग नंतर काय करतो ते तर तुम्हाला माहीतच आहे. बॉडी टॅग नंतर काय करतो ते तर तुम्हाला माहीतच आहे. वी कॅन ओनली यूज H1 अँड P. ठीक आहे, आपण H1ला यूज करणार, पण H1 टॅगच्या आतमध्ये काय लिहिणार? असं लिहिणार सेम T20 क्रिकेट मॅच. T20 क्रिकेट मॅच. आता याचं स्टाईल काय असणार? याचं स्टाईल आपण ऑलरेडी तर डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, सो क्लोज द H1. आणि पॅराग्राफमध्ये तुम्ही काय द्यायचं आहे? क्रिकेटबद्दल 2 शब्द तुम्हाला व्यक्त करायचे आहे क्रिकेटबद्दल. तुम्ही लिहा, तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. क्रिकेटबद्दल 2 शब्द व्यक्त करा. पॅराग्राफ क्लोज करा. बोल्ड नाही, बॉडी टॅग क्लोज करा. आणि लास्टला HTML टॅग क्लोज होतो. लास्टला काय होतो? HTML टॅग क्लोज होतो. समजलं? ठीक आहे, सो हे बघा परत, हे पण परत एकदा बघा तुम्ही. मार्च 23, मार्च 24 अँड मार्च 25 मध्ये पण हा क्वेश्चन येऊ शकतो. आता कसं आहे, क्रिकेटचा सीझन चालू आहे. संपला क्रिकेटचा सीझन. बरोबर, क्रिकेटचा सीझन संपला आहे, पण क्रिकेटचा आता IPL सुरू होणार आहे. आत्ता काय ते एक इंडिया जिंकली मॅच. बरोबर, तर क्रिकेटचा आता कंटिन्यू सीझन चालू आहे, तर या टाईपचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शकतात.
समजलं? चलो, हिअर वी हॅव कम्प्लिटेड द HTML. हे तर आपलं HTML कम्प्लीट होतो. सो आता आपण स्टार्ट करतो जावास्क्रिप्ट. ठीक आहे, जावास्क्रिप्टचे पण क्वेश्चन्स तेवढेच इम्पॉर्टंट आहे जेवढे HTML. आता तुम्ही असं नाही करू शकत की दोन्ही HTML कोड लिहिलं किंवा दोन्ही जावास्क्रिप्ट कोड लिहिलं. तुम्हाला एक HTMLचा कोड लिहायचा असतो आणि एक जावास्क्रिप्टचा कोड लिहायचा असतो. 5 मार्क्सचा जावास्क्रिप्ट होतो. जेवढं इम्पॉर्टन्स आपण HTMLला देतो तेवढंच इम्पॉर्टन्स जावास्क्रिप्टला पण द्यायचं. ऑलरेडी 1 शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये जावास्क्रिप्ट एकदम डिटेलमध्ये मी घेतलेले आहे. पण आत्ता फक्त मी एका टाईपचे क्वेश्चन घेणार आहेत, कारण मला भरपूर स्टुडंट्स जे मेसेज करतात त्यांना ना या टाईपचे क्वेश्चन्स नाही येते. राईट आहे इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम. ठीक आहे, नॉर्मली जावास्क्रिप्ट प्रोग्राम विचारलं तर सगळ्यांना कोडिंग करता येतं, कारण आपण 11वी पासून हे शिकतोय. पण जर तुम्हाला इव्हेंट ड्रिव्हन कोड आलं तर भरपूर स्टुडंट्सला कोडिंग करायला थोडे डिफिकल्ट जातोय. तर आपण फक्त आज एक 4-5 क्वेश्चन डिस्कस करू आणि ते आहे फक्त इव्हेंट ड्रिव्हन कोड. तुम्हाला नॉर्मल जावास्क्रिप्ट कोड पाहिजे असेल तर तुम्हाला 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, सो आता हे इव्हेंट ड्रिव्हनचा कन्सेप्ट काय, इव्हेंट ड्रिव्हन कोड काय असतो माहिती आहे का? ऑलरेडी मी जसं तुम्हाला 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितले, इव्हेंट ड्रिव्हन कोडमध्ये तुम्हाला असं कोडिंग करायचं आहे, म्हणजे असं तुम्हाला कोडिंग करायचं आहे किंवा असं तुम्हाला आउटपुट डिझाईन करायचं आहे. तिथं HTML काय करणार, HTML इनपुट ॲक्सेप्ट करेल. HTML काय करेल, इनपुट ॲक्सेप्ट करेल. जसं की तुम्ही फॉर्म बनवता, काय बनवता, फॉर्म बनवता. फॉर्म बनवून तुम्ही डेटाला इनपुट करता. आणि मग जावास्क्रिप्ट काय करतो, जावास्क्रिप्ट व्हॅलिडेट करतो. काय करतो, व्हॅलिडेट करतो. व्हॅलिडेट म्हणजे चेक करतो की तुम्ही जे इनपुट दिले त्याचा आन्सर काय असणार, आणि मग तुम्हाला काय भेटतो, आउटपुट भेटतो. या टाईपच्या कोडिंगला आपण म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. सो HTMLने आपण फॉर्म बनवतो आणि आपण व्हॅल्यूजला इनपुट करतो. जावास्क्रिप्ट त्याला व्हॅलिडेट करतो आणि आपल्याला प्रॉपर आउटपुट पण तसं डिस्प्ले करतो. चलो, सो एव्हरीबडी कम टू द फर्स्ट क्वेश्चन. सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन त्यांनी काय सांगितले, राईट अ इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले एरिया ऑफ अ ट्रायंगल. आता सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी हिंटमध्ये पण दिला असतो. एक्झाममध्ये असं देतात हिंट. आता हिंटची गरज नाही तुम्हाला, पण तरी एक्झाममध्ये देतात, हिंट म्हणून देतात. एरिया इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, असं तुम्हाला हिंट देतात. ॲक्सेप्ट बेस अँड हाईट फ्रॉम द युजर. आता हे ॲक्सेप्ट फ्रॉम द युजर म्हणजे काय, आपण एक फॉर्म बनवणार आणि फॉर्मने आपण इनपुट घेणार. हे समजून घ्या, आपण एक फॉर्म बनवणार आणि फॉर्मने काय करणार, इनपुट घेणार. चलो, सो लेट्स क्रिएट. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बेसिक टॅग्स तर आपल्याला लिहावं लागेल. सगळ्यात आधी HTML नंतर हेड टॅग लिहावं लागेल, बरोबर. हेड नंतर टायटल. टायटलमध्ये आपण काय लिहायचं, जावास्क्रिप्ट कोड लिहा. काय लिहा टायटलमध्ये, नॉट इश्यू, किंवा एरिया ऑफ ट्रायंगल लिहा, नॉट इश्यू. टायटल क्लोज करा. टायटल क्लोज झाल्यानंतर हेड टॅग क्लोज होतो, राईट. हेड टॅग क्लोज झाल्यानंतर बॉडी टॅग ओपन होतो. हां, आता मी काय करतो, HTMLसाठी एक कलर ठेवतो आणि जावास्क्रिप्टसाठी एक कलर ठेवतो. ठीक आहे, सो HTML आता ॲज युजल मी कंटिन्यू केलं आहे येल्लो कलरमध्ये आणि जावास्क्रिप्टसाठी मी व्हाईट कलर ठेवतो. ठीक आहे, सो इथं आपण काय करणार, आता मला HTMLमध्ये आधी फॉर्म क्रिएट करायचं आहे. सो बॉडी टॅग ओपन करणार. बॉडी टॅग ओपन झाल्यानंतर मी काय करणार, आता फॉर्म क्रिएट करणार. ठीक आहे, फॉर्म, किंवा तुम्हाला हेडिंग वगैरे काय द्यायचं असेल तर तेही देऊ शकता, दॅट इज नॉट अ इश्यू. इथं H1 पण देऊ शकता. H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर एरिया जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल, असं हेडिंग वगैरे दिलं तरी चालेल. बट आपण डायरेक्टली आता टॉपिकवरती येऊ. ठीक आहे, फॉर्म. सो फॉर्म क्रिएट करायचं आहे, पण फॉर्म क्रिएट करायच्या आधी लक्षात घ्या फॉर्मला एक नाव द्यावं लागतो. सो फॉर्मला एक नेम पण द्यावा लागतो. सो लेट्स टेक फॉर्म नेम इज इक्वल टू F1. तुम्ही तर नाव काही देऊ शकता, पण फॉर्मला नेम असला पाहिजे, कारण हे इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम आहे. काय आहे, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम आहे. ठीक आहे, सो तुम्हाला एक फॉर्म नेम द्यावा लागेल. मग त्याच्यानंतर लिहावं लागेल एंटर बेस. आणि बेस एंटर करण्यासाठी तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स द्यावा लागेल. काय करावं लागेल, एक टेक्स्ट बॉक्स द्यावा लागेल, जसं की असं, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. आणि या टेक्स्ट बॉक्सला पण एक नेम द्यावा लागेल. सो द नेम ऑफ द टेक्स्ट बॉक्स लेट्स टेक T1. काही देऊ शकता तुम्ही, A1 द्या, B1 द्या, C1 द्या, काही द्या, नॉट इश्यू. मग त्याच्यानंतर तुम्ही ब्रेक देऊ शकता, सो दॅट इट विल कम ऑन द नेक्स्ट लाईन. मग जसं आपण बेस घेतलं युजरकडनं, तसंच आपण इनपुटमध्ये काय घेणार आहे, हाईट. सो आपण लिहायचं एंटर हाईट. मग युजरकडनं हाईट घेऊयात. सो हाईट कसं घेणार, इनपुट टॅग. सो इनपुट टाईप इज इक्वल टू, अच्छा, इथं आपल्याला बेस आणि हाईट नंबरमध्ये घ्यायचं आहे, बरोबर. कारण टेक्स्टमध्ये घेतलं तर इथं ABCD पण एंटर करू शकतो. सो इथं ॲक्च्युली आपल्याला काय लिहायचं होतं, नंबर. इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर, किंवा व्हॅल्यू पाहिजे होतं ना आपल्याला. सो नंबर. सो मला सांगा ना, हाईट आणि बेस कधी लेटर्समध्ये असतात का, नाही ना. सो नंबरच लिहा ना इथं, बेस्ट. आणि मग याला एक नेम द्या, नेम इज इक्वल टू T1. तसंच इथं पण द्या नंबर. इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर.
नेम इज इक्वल टू सेकंड बॉक्सला T2 असं नाव देऊ आपण. ठीक आहे, T1 T2 दोन बॉक्स तर आपल्याकडे. पहिला बॉक्सचं नाव आहे T1, दुसरा बॉक्सचं नाव आहे T2. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपल्याकडे एक बटन असलं पाहिजे ना, बटन. सो बटन कसं बनवतो, इथं ब्रेक द्यावा लागेल परत. ठीक आहे, लेट्स गिव्ह ब्रेक. ब्रेक दिल्यानंतर काय करावं लागेल, इनपुट टाईप इज इक्वल टू बटन. हा खूप इम्पॉर्टंट लाईन आहे बरं का, इनपुट टाईप इज इक्वल टू बटन. ठीक आहे, आपण काय करणार, इनपुट टाईप इज इक्वल टू बटन असं लिहिणार. त्याच्यानंतर त्याला पण एक नेम देणार आणि त्याला व्हॅल्यू पण देऊ शकतो. नेम नाही दिलं तरी चालेल ना, याच्यामध्ये व्हॅल्यू देऊ शकतो. व्हॅल्यू म्हणजे ते बटनच्या आतमध्ये काय डिस्प्ले होणार, एरिया ऑफ ट्रायंगल. मी शॉर्टमध्ये लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, हां. आता त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला इव्हेंट लिहावं लागेल. इव्हेंट म्हणजे हे बटन काम कधी करणार, ऑन क्लिक. ऑन क्लिक ऑन क्लिक ऑन क्लिक इज इक्वल टू आपण देऊ शकतो एरिया. हे फंक्शन रन होणार. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी हे जे लिहिलं ना हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो ऑन क्लिक म्हणजे आपण ज्यावेळेस बटनवरती क्लिक करू मग हा फंक्शन कॉल होईल. हा जावास्क्रिप्टचा फंक्शन कॉल होईल. कधी कॉल होईल, ज्यावेळेस मी या बटनवरती क्लिक करणार. या बटन असं मला एक बटन भेटणार. जसं मी बटनच्या आतमध्ये काय असणार, एरिया ऑफ ट्रायंगल. जसं मी या बटनवरती क्लिक करणार तर हा जावास्क्रिप्ट फंक्शन सुरू होणार. समजलं. चलो, आता इथपर्यंत आपण जे केलं दॅट वॉज HTML, बट नाव वी हॅव टू स्टार्ट द जावास्क्रिप्ट. सो मी काम करतो जावास्क्रिप्ट. आता काम करतो जावास्क्रिप्टसाठी दुसरा कलर घेतो मी. ठीक आहे, व्हाईट कलरमध्ये जावास्क्रिप्टचा कोड लिहूयात. ठीक आहे, सो इथं आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट कसं करतो, याच्या खालीच कंटिन्यू करायचं बरं का, याच्या खालीच कंटिन्यू करायचं तुम्हाला. ठीक आहे, सो जावास्क्रिप्ट कसं लिहितो आपण, कसं स्टार्ट करतो, स्क्रिप्ट टॅग. सो स्क्रिप्ट टॅग तुम्ही तुम्ही दिलं म्हणजे इथून पुढं काय कंटिन्यू होते, जावास्क्रिप्ट म्हणजे याच्या पुढचं कंटिन्युएशन आहे हा. ठीक आहे, सो फर्स्ट वी हॅव टू क्रिएट अ फंक्शन. आपण ऑलरेडी सांगितलं ना, बटनवरती क्लिक केल्यानंतर एक फंक्शन कॉल होणार. सो आपल्याला काय लिहावं लागेल, फंक्शन. हा कीवर्ड आधी लिहावा लागेल आणि फंक्शन कीवर्डच्या समोर तुम्ही काय लिहिणार, एरिया. ठीक आहे, फंक्शन कीवर्डच्या समोर तुम्ही काय लिहिणार, एरियास लिहिणार. ठीक आहे, आता तुम्ही दुसरं नाव देऊ शकत नाही. समजा तुम्ही तर दुसरं नाव काहीतरी दिलं तर ते कॉल होणार नाही, कारण आपण ऑलरेडी सांगितले बटनवरती क्लिक झाल्यानंतर हा फंक्शन रन झाला पाहिजे आणि फंक्शनचं नाव मॅच झाला पाहिजे. ठीक आहे, हा फंक्शनचं नाव काय, एरिया. AREA पॅरेंथेसिस. ओपन द कर्ली ब्रेसेस. एरिया नेहमी कुठं असतो, एरिया जो असतो तो नेहमी असा कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये असतो. ठीक आहे, हां. आता आपण काय करणार आहे, इथं व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे. व्हेरिएबल. सो VAR, पहिलं व्हेरिएबलचं नाव B, दुसरं व्हेरिएबलचं नाव H आणि तिसरं व्हेरिएबलचं नाव A. असं आपण 3 व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. ठीक आहे, मला सांगा B म्हणजे बेस. आता मला सांगा बेस याचं व्हॅल्यू आपल्याला इकडून HTML मधून इकडे आणायचे. आपल्याला बेसचं व्हॅल्यू, हे बघा, बेसचं व्हॅल्यू HTML मधनं जावास्क्रिप्टमध्ये आणायचं. तर आपण काय करणार, B इज इक्वल टू काय लिहिणार, B इज इक्वल टू पार्स. इथं आपण लिहितो पार्स इंट. पार्स इंट म्हणजे पार्स द इंटीजर. आता इंटीजर कुठून येणार, ठीक आहे. फॉर्मचं नाव काय, फॉर्मचं नाव लिहायचं F1. पहिलं फॉर्ममध्ये कोणत्या बॉक्समध्ये व्हॅल्यू आहे, बेसचा व्हॅल्यू कोणत्या बॉक्समध्ये, T1. सो F1 डॉट T1 डॉट व्हॅल्यू. हे असं लिहिल्याने काय, हे सेमिकोलन द्यायचं बरं का. सो असं लिहिल्याने काय होतं, हिथला व्हॅल्यू इकडे येऊन जातो. ठीक आहे, तसंच तुम्हाला हाईट पण घ्यावं लागेल. हाईट कसं करणार, हाईट इज इक्वल टू लिहा पार्स इंट, पास द इंटीजर. फ्रॉम वेअर वी हॅव टू पास द इंटीजर, फ्रॉम द फॉर्म 1, फ्रॉम द सेकंड बॉक्स. सो व्हॉट इज द नेम ऑफ द सेकंड बॉक्स, T2. आणि तिथला व्हॅल्यू, तिथला जो काही व्हॅल्यू असेल तो व्हॅल्यू कुठं जाणार, तो व्हॅल्यू जाणार Hमध्ये. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचे एरिया. सो एरियाचा फॉर्म्युला काय, हाफ म्हणजे 0.5 इंटू बेस इंटू हाईट, बरोबर, B इंटू H सेमिकोलन. झालं. आता आपला आन्सर कोणाकडे, एरियाकडे. मग फक्त एरियाला प्रिंट करायचे. आणि जावास्क्रिप्टमध्ये सगळ्यांना माहिती आहे, प्रिंट करण्यासाठी काय करतो आपण, प्रिंट करण्यासाठी डॉक्युमेंट डॉट राईट. काय करतो, डॉक्युमेंट डॉट राईट. डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये काय केलं तो, एरिया ऑफ ट्रायंगल इज, एरिया ऑफ शॉर्टमध्ये लिहितो ट्रायंगल, एरिया ऑफ ट्राय लिहितो. एरिया माझ्याकडे जागा नाही, एरिया ऑफ ट्रायंगल ट्राय इज, डबल कोट्स क्लोज होणार, डबल कोट्स ओपन, डबल कोट्स क्लोज. आन्सर कोणाकडे, एकडे. एला नाही प्रिंट करायचं, एच्या आतमधल्या व्हॅल्यूला प्रिंट करायचं. मग काय करणार, प्लस ए केल्यानंतर एच्या आतमधलं व्हॅल्यू प्रिंट होणार. बस, दॅट्स इट. मग इथं क्लोज होणार स्क्रिप्ट टॅग. स्क्रिप्ट टॅग नंतर बॉडी टॅग क्लोज करा आणि HTML टॅग क्लोज करा. स्क्रिप्ट टॅग नंतर बॉडी टॅग क्लोज करा आणि HTML टॅग क्लोज करा. बस झालं, समजलं. एवढं कोडिंग केलं तर तुम्हाला भेटेल 5 मार्क्स. याला आपण म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. दिस इज कॉल्ड ॲज युअर इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. इथं शॉर्टमध्ये लिहिलं बरं का, एरिया ऑफ ट्राय म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल.
ठीक आहे, पूर्ण खेळ इथं आहे. आता मी हे जे व्हाईट कलरमध्ये लिहिले दिस इज युअर जावास्क्रिप्ट, आणि मी हे जे येलो कलरमध्ये लिहिले दिस इज युअर HTML. याला आपण म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. यालाच आपण काय म्हणतो, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. समजलं? ठीक आहे. चलो, तर तुम्ही लिहून काढायचं लिहून काढा, ऑप्शन नाही आता. चलो नेक्स्ट इव्हेंट ड्रिव्हन क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करू. हा, हे क्वेश्चन बघा. राईट अ इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू ॲक्सेप्ट 2 numbers अँड डिस्प्ले विच नंबर इज ग्रेटर. अगेन इट हॅज बीन आस्क्ड कंटिन्युअसली फॉर 2 years. सो आपल्याला 2 numbers इनपुट करायचे आणि आपण चेक करणार की विच नंबर इज ग्रेटर, आणि ग्रेटर नंबरला प्रिंट करू. ठीक आहे. चलो सेम HTML हेड, ठीक आहे, टायटल. सो टायटलमध्ये तुम्ही JS कोड काही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. जावास्क्रिप्ट कोड, टायटलचं काही सीन नाही आहे बरं का. किंवा असं पण लिहू शकता, टायटलमध्ये हे पण लिहू शकता, बेस्ट जावास्क्रिप्ट कोड टू चेक विच नंबर इज ग्रेटर. माझ्याकडे टाईम नाही एवढं टाईप करायला, टाईम नाही माझ्याकडे एवढं लिहायला. ठीक आहे, म्हणून मी फास्ट घेतो. ठीक आहे. हेड टॅग क्लोज करा आणि बॉडी टॅग ओपन करा. ठीक आहे. बॉडी टॅगमध्ये सगळ्यात आधी आपण फॉर्म क्रिएट करतो. काय क्रिएट करतो? फॉर्म क्रिएट करतो. फॉर्ममध्ये आपण 2 numbers इनपुट करणार आहे ना. सो हे तर लिहू, एंटर फर्स्ट नंबर आणि घेऊ इनपुट टाईप इज इक्वल टू, एक काम करू, याला नेक्स्ट लाईनवरती घेतलं तर बसेल, नाहीतर तिकडं जागा नाही पुरणार. ठीक आहे. चलो, इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. ठीक आहे. अरे फॉर्मला नाव द्यायचं विसरलो ना आपण, की इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राममध्ये फॉर्मला एक नाव पण द्यायचं असतो. ठीक आहे. फॉर्म नेम इज इक्वल टू F1 द्या, काही द्या नाव, नॉट अ इशू. इथं पण या बॉक्सला पण नाव द्यायचं असतो. नेम इज इक्वल टू T1 असं द्या. मी सारखं एकच नाव रिपीट करतोय सो दॅट तुम्ही त्याला रिलेट करू शकता. असं काही नाही, दुसरं नाव दिलं तरी चालेल. ठीक आहे. ब्रेक टॅग देऊयात. एंटर सेकंड नंबर. सो सेकंड नंबर इनपुट करावं लागेल. सो इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. ठीक आहे. नेम इज इक्वल टू T2. आता इथं नेम काय येणार, नेम इज इक्वल टू T2. समजलं? चलो, झालं आपलं फॉर्मचं काम झालं. ठीक आहे. फॉर्मचं काम झालं. एवढंच 2च नंबर इनपुट करायचं होता. नाही, बटन सबमिट बटन राहिलं ना. ब्रेक टॅग द्यावा लागेल, मग तुम्हाला लिहावं लागेल इनपुट टाईप इज इक्वल टू काय लिहावं लागेल, सबमिट. इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. मग सबमिट दिलं तर काय करावं लागेल, व्हॅल्यूमध्ये आपण लिहू शकतो चेक. व्हॅल्यू म्हणजे बटनच्या आतमध्ये काय येणार, चेक विच नंबर इज ग्रेटर. ठीक आहे. आणि आपण काय करू, ऑन क्लिक. हे फंक्शन कधी स्टार्ट होणार, ऑन क्लिक इज इक्वल टू चेक असं एक फंक्शन क्रिएट करू. किंवा ऑन क्लिक इज इक्वल टू काय करू शकतो, GRT असं लिहू शकतो. ग्रेट असं एक फंक्शन कॉल होईल. ठीक आहे. ग्रेट फंक्शन स्टार्ट होणार, म्हणजे आपण या बटनवरती क्लिक केल्यानंतर ग्रेट फंक्शन स्टार्ट होणार. आणि ग्रेट फंक्शन कुठे डिफाईन होणार, जावास्क्रिप्टमध्ये. ठीक आहे. चलो, आता इथून पुढे आपण स्टार्ट करू जावास्क्रिप्ट. इथून पुढे काय करू, जावास्क्रिप्ट स्टार्ट करू. सो स्क्रिप्ट टॅग इथून पुढे काय होणार, म्हणजे याच्या खाली कंटिन्यू होणार. ह्याच्या खाली कंटिन्यू होणार स्क्रिप्ट टॅग. मग त्याच्यानंतर आपण काय लिहितो, फंक्शन क्रिएट करतो. आता मला सांगा, फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, हाच असला पाहिजे. फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, हाच असला पाहिजे. GRT ग्रेटर. ठीक आहे. इथं सेमिकोलन नाही द्यायचं बरं का, फंक्शन नंतर सेमिकोलन येत नाही. कर्ली ब्रेसेस ओपन करा, व्हेरिएबल डिक्लेअर करा, व्हेरिएबल A, B. ठीक आहे. एचं व्हॅल्यू ऑलरेडी आपण घेतलेले, तर A इज इक्वल टू पार्स इंट म्हणजे पार्स द इंटिजर. पार्स इंट कुठे, पहिल्या फॉर्म 1मध्ये पहिला बॉक्समध्ये म्हणजे T1मध्ये, पहिला फॉर्ममध्ये T1 मधला जो व्हॅल्यू आहे तो आहे तुमचा Aचं व्हॅल्यू सेमिकोलन. तसंच Bचं व्हॅल्यू घ्या. Bचं व्हॅल्यू कसं असणार, पार्स इंट फॉर्म 1मध्ये सेकंड बॉक्स म्हणजे T2 मधला जो व्हॅल्यू असणार आहे तो आहे तुमचा B व्हॅल्यू. ठीक आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे हु इज ग्रेटर, तर आपल्याला ते कंडिशन लावावं लागतो. इफ एल्स, आठवते तुम्हाला, इफ एल्स. इफ A इज ग्रेटर देन B, इफ A इज ग्रेटर देन B म्हणजे Aचं व्हॅल्यू B पेक्षा मोठा असेल तर आपण काय प्रिंट करतो, डॉक्युमेंट डॉट राईट, डॉक्युमेंट डॉट राईट. काय लिहिणार, फर्स्ट नंबर इज ग्रेटर. समजा हा कंडिशन फॉल्स झाला, म्हणजे समजा Bचा व्हॅल्यू मोठा असेल आणि Aचा व्हॅल्यू छोटा असेल तर हा कंडिशन फॉल्स होणार. आणि हा कंडिशन फॉल्स झाला तर आपण जाऊ एल्समध्ये. इफ
द कंडिशन इज ट्रू विल प्रिंट द इफ पार्ट. इफ द कंडिशन इज फॉल्स विल प्रिंट द एल्स पार्ट. सो आपण आता काय लिहिणार, एल्ससाठी पण एक डॉक्युमेंट डॉट राईट काय लिहिणार, सेकंड नंबर इज ग्रेटर, सेकंड नंबर इज ग्रेटर, सेमिकोलन सेमिकोलन. इफ आणि एल्स नंतर सेमिकोलन येणार नाही बरं का, चुकून पण इफ एल्स नंतर सेमिकोलन देऊ नका. हे बघा सेमिकोलन कुठं कुठं येणार नाही, फंक्शन नंतर सेमिकोलन येत नाही, इफ एल्स नंतर सेमिकोलन येत नाही. क्लोज द स्क्रिप्ट टॅग, क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. तुम्ही तर असं पण करू शकता, प्लस ए इज ग्रेटर नंबर असं पण करू शकता बरं का. हे डबल कोट्स सुरू व्हायच्या आधी तुम्ही काय करू शकता, प्लस ए. प्लस ए म्हणजे काय, एचा व्हॅल्यू प्रिंट होणार. फॉर एक्झाम्पल 10 इज द ग्रेटर नंबर असं येणार. इथं करू शकता प्लस बी इज द ग्रेटर नंबर असं पण करू शकता, प्लस बी, पण त्याला डबल कोट्समध्ये ॲड करू नका. प्लस ए प्लस बीला डबल कोट्समध्ये ॲड करू नका, त्याच्या आधी तुम्ही लिहू शकता तसं पण चालेल. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली तो व्हॅल्यूज प्रिंट होणार, एक्झॅक्टली तुम्ही ते व्हॅल्यूला प्रिंट करू शकता. ठीक आहे, समजलं. सेकंड इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. आता तरी तुम्हाला इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम जरा इझी वाटतोय का? चलो, अजून इझी नाही वाटलं तरी आपण अजून 1-2 क्वेश्चन प्रॅक्टिस करू. हे बघा, मार्च 23, मार्च 24 आणि हेच असणार आहे मार्च 25 मध्ये असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. हां, राईट अ इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू चेक वेदर द एंटर्ड नंबर इज इवन ऑर ऑड. आता एखादा नंबर इवन आहे की ऑड आहे ते कसं चेक करायचं ते पण आपण कोड करूयात. ठीक आहे, सो टू चेक वेदर इवन ऑर ऑड. हे पण बघा अगेन सेम, फक्त तेच क्वेश्चन आणलेत जे बोर्ड एक्झाममध्ये खूप जास्त रिपीट झालेले. ठीक आहे, सो सेम आधी इथं काय करतो, बेसिक टॅग्स लिहितो आता मी, बेसिक टॅग्स बरोबर. बेसिक टॅग्स लिहिल्यानंतर आपण ओपन करतो फॉर्म टॅग, फॉर्मला एक नाव देतो बरोबर, फॉर्म नेम. फॉर्मला काय करतो, फॉर्मला एक नाव देतो, फॉर्म नेम इज इक्वल टू लेट्स से F1. मग आपण काय करतो, इवन और ऑड, आपल्याला एकच नंबर इनपुट करायचा आहे. ठीक आहे, एंटर अ नंबर. इथं आपण काय करणार, एंटर अ नंबर, आणि हे कुठं इनपुट करणार, एका बॉक्समध्ये. सो इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, नेम इज इक्वल टू T1. या बॉक्सला एक नाव देऊ शकतो T1. एकच बॉक्स पाहिजे आपल्याला, कारण एकच नंबर इनपुट करायचा आहे आणि तोच नंबर इवन आहे की ऑड आहे ते चेक करायचं आहे बरोबर. सो डायरेक्ट इथं ब्रेक देऊ, ब्रेक दिल्यानंतर डायरेक्ट बटन क्रिएट करू. इनपुट टाईप इज इक्वल टू बटन बरोबर. व्हॅल्यू देऊ शकतो चेक, व्हॅल्यूमध्ये सांगू शकतो चेक इवन ऑर ऑड. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर आपण क्लिक करू, लिहू शकतो ऑन क्लिक. हे एका लाईनमध्ये कंटिन्यू होतं बरं का, माझ्याकडे जागा नाही म्हणून मी खाली लिहितोय. ऑन क्लिक इज इक्वल टू, आपण एक फंक्शन क्रिएट करतो चेक म्हणून. आपलं फंक्शनचं नाव काय, चेक. ठीक आहे, फंक्शनचं नाव आणि नंतर फंक्शन क्रिएट करताना त्याचं नाव मॅच झालं पाहिजे. ठीक आहे, झालं, एवढंच आहे. फॉर्म टॅग क्लोज करू. ठीक आहे, फॉर्म टॅग क्लोज करू. आता फॉर्म टॅग क्लोज झाल्यानंतर आपण काय करतो, जावास्क्रिप्ट स्टार्ट करतो. जावास्क्रिप्ट कसं स्टार्ट करतो, स्क्रिप्ट टॅगने. हाऊ टू स्टार्ट द जावास्क्रिप्ट, बाय युझिंग स्क्रिप्ट टॅग. सो स्क्रिप्ट टॅग तिकडे एक काम करू, तिकडे लिहू, जावास्क्रिप्ट त्या साईडला लिहू. ठीक आहे, इथून स्टार्ट करू. आपण काय करतो आधी, स्क्रिप्ट टॅग लिहितो, स्क्रिप्ट टॅग बरोबर. स्क्रिप्ट टॅग लिहितो ना, स्क्रिप्ट टॅग लिहितोय म्हणजे तिथून जावास्क्रिप्ट सुरू होतोय. ठीक आहे, सो स्क्रिप्ट लिहिल्यानंतर जावास्क्रिप्ट सुरू होतोय. सो सगळ्यात आधी आपल्याला फंक्शन क्रिएट करावं लागेल. कसं क्रिएट करतो, फंक्शन ॲड करा आणि फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, हाच असलं पाहिजे फंक्शनचं नाव, मगच ते मॅच होणार, नाहीतर ते मॅच नाही होणार. नाहीतर तुम्ही बटनवर क्लिक केल्यानंतर हा फंक्शन रन होणार नाही, कारण त्याचा नेम इज नॉट मॅचिंग. इफ द नेम इज नॉट मॅचिंग आफ्टर क्लिकिंग ऑन दिस बटन दिस फंक्शन विल नॉट रन. सो फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, चेक, CHK. ठीक आहे, इथं सेमिकोलन येणार का, सेमिकोलन येणार नाही. ठीक आहे, चलो. आता त्याच्यानंतर आपल्याला एक व्हेरिएबल वापरायचं आहे, VAR. लेट्स टेक A. एकच व्हेरिएबल वापरू A, पण Aचा व्हॅल्यू सांगणार कोण, Aचा व्हॅल्यू इकडून घेऊन यावं लागेल. HTML मधनं जावास्क्रिप्टला Aचा व्हॅल्यू घेऊन यावं लागेल. सो काय करू, पास द इंटिजर, म्हणजे आपण काय करणार, पास इंट. ठीक आहे, कोणत्या फॉर्ममध्ये, फॉर्म 1 मध्ये. कोणत्या बॉक्समध्ये, T1 बॉक्समध्ये. आपला जो व्हॅल्यू असेल तो व्हॅल्यू येणार A मध्ये. A मध्ये आला, जो काही नंबर असेल A मध्ये येणार. ठीक आहे, चलो. इथं पण एक कंडिशन आणणार, इफ A mod of 2 इक्वल टू 0. आता मला सांगा हा कंडिशन ट्रू कधी होणार. चलो, लेट्स टेक एन इवन नंबर 4. आता मला सांगा 4 mod of 2. आता 4 मॉड्युलस म्हणजे काय, दॅट इज गोइंग टू चेक फॉर द रिमाइंडर आफ्टर डिव्हिजन. तुम्ही डिव्हिजन करता ना 4. सो 2 2 2 4. ठीक आहे, सो 2 2 4. आता मला सांगा रिमाइंडर काय आलं, 0. सो हा मॉड्युलस साईन ना, मॉड्युलस साईन, हा मॉड्युलस साईन डिव्हिजनमध्ये रिमाइंडरला चेक करतो, रिमाइंडर.
रिमाइंडरला चेक करतो. आता मला सांगा हे पूर्ण टर्म काय झालं, हे पूर्ण टर्म झालं 0. आता मला सांगा 0 = 0. येस, दिस इज ट्रू. आणि जर कंडिशन ट्रू असेल तर तो नंबर असणार इवन नंबर. ठीक आहे, चलो आता एक काम करू, मुद्दाम एक ऑड नंबर घेऊ, जसं की 5 mod of 2 = 0. आता मला सांगा 5 mod of 2 म्हणजे काय, आपण 5ला डिवाइड करणार 2ने. सो 2 2 जार होणार 4, रिमाइंडर काय असणार 1. आता हे पूर्ण टर्म काय होणार, हे पूर्ण टर्म होणार 1. रिमाइंडर ना, रिमाइंडर बघायचं आपल्याला, रिमाइंडर 1 = 0. सो हे काय होतो, कंडिशन फॉल्स होतो. अरे दे आर नॉट इक्वल ना, हे इक्वल टू इज अ रिलेशनल ऑपरेटर इन जावास्क्रिप्ट. इक्वल टू इज अ रिलेशनल ऑपरेटर इन जावास्क्रिप्ट, जो लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साईडचा व्हेरिएबल सेम आहे की डिफरंट आहे तो चेक करतो. आता लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडचा व्हेरिएबल डिफरंट आहे म्हणजे कंडिशन फॉल्स आहे. आणि कंडिशन फॉल्स झाला तर हा नंबर कोणता आहे, ऑड नंबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, चलो हे समजलं सगळ्यांना. ठीक आहे, चलो सो आपण इफ a mod of 2 = 0. आता तुम्हाला समजलं याचा अर्थ काय. ठीक आहे, हां, आणि हा कंडिशन ट्रू झाला तर आपण काय करणार, काय करा, डॉक्युमेंट डॉट राईट काय करू, इवन नंबर असा प्रिंट करू. ठीक आहे, बस इवन नंबर असं प्रिंट करू शकतो, इवन नंबर. एल्स आपण काय प्रिंट करू, ऑड नंबर. काय प्रिंट करू, डॉक्युमेंट डॉट राईट तर लिहावं लागेल प्रिंट करण्यासाठी, नाहीतर काय प्रिंट करू, ऑड नंबर असं प्रिंट करू. ठीक आहे, झालं, तेवढंच आहे. क्लोज द स्क्रिप्ट टॅग, क्लोज द बॉडी टॅग अँड फायनली काय करा, HTML टॅगला क्लोज करा. ठीक आहे, हे झालं इव्हन ड्रिव्हन प्रोग्राम टू चेक वेदर द एंटर्ड नंबर इज इव्हन ऑर ऑड. हे समजलं तुम्हाला इफ एलचं लॉजिक. ठीक आहे, हे बघा हा पण क्वेश्चन परत तुम्ही बघू शकता, 23 मध्ये विचारले, 24 मध्ये विचारले आणि हा पण क्वेश्चन 25 मध्ये पण विचारू शकता. म्हणजे तुमच्या एक्झामला हा पण क्वेश्चन यायचे चान्सेस आहेत. चलो आजचा एक लास्टचा क्वेश्चन आहे. हा या टाईपचे पण क्वेश्चन एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे, आजचा एक शेवटचं टाईपचं क्वेश्चन आहे. हे कंप्लीट झालं की आपण मग आजचं लेक्चर आपण स्टॉप करू शकतो. ठीक आहे, राईट अ इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू डिस्प्ले लेंथ ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑन क्लिक ऑफ बटन. म्हणजे बटनवरती क्लिक केल्यानंतर याचं लेंथ कॅल्क्युलेट झाला पाहिजे. ठीक आहे, आपण जावास्क्रिप्टमध्ये स्ट्रिंग ऑब्जेक्ट ऑलरेडी शिकलो आहे, हो की नाही. आपण जावास्क्रिप्टमध्ये स्ट्रिंग ऑब्जेक्ट ऑलरेडी शिकलो आहे. तर आपण काय करणार, बेसिक टॅग्स तर लिहिणारच आहे, HTML लिहिणार, मग आपण हेड लिहितो, मग आपण टायटल लिहितो. सो टायटलमध्ये तुम्ही जावास्क्रिप्ट कोड असं लिहा, काही लिहा टायटलमध्ये, काही फरक पडत नाही. टायटल टॅग क्लोज करा, मग त्याच्यानंतर आपण हेड टॅग क्लोज करतो. ठीक आहे, मग बॉडी टॅग ओपन करतो आणि मग आपण लिहितो स्क्रिप्ट टॅग म्हणजे इथून आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट करतो. इथून आपण काय करतोय, जावास्क्रिप्ट स्टार्ट करतोय. ठीक आहे, हे समजलं स्क्रिप्ट टॅग, इथून आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट करतोय. आता इथं तुम्हाला फॉर्म क्रिएट करायची गरज नाही. का बरं फॉर्म क्रिएट करायची गरज नाही, कारण आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हाच आपला स्ट्रिंग असेल, बरोबर. हाच आपला काय असेल, स्ट्रिंग असेल. याचाच लेंथ कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ठीक आहे, स्ट्रिंगचं लेंथ कॅल्क्युलेट करायचं. ऑलरेडी स्ट्रिंग त्यांनी दिलेले आहे. समजा त्यांनी स्ट्रिंग नाही दिलं असेल, स्ट्रिंग बाय डिफॉल्ट नाही दिलं असेल, मग तुम्हाला फॉर्म क्रिएट करावं लागेल. फॉर्ममध्ये स्ट्रिंग इनपुट करावं लागेल. फॉर्ममध्ये स्ट्रिंग इनपुट केल्यानंतर त्याला तिकडे पास करावं लागेल आणि पास केल्यानंतर मग तुम्हाला ते पुढचा कोड करावं लागेल. आठवतंय तुम्हाला. तर आता तुम्हाला इथं फॉर्म क्रिएट करायची गरज का नाही आहे, कारण त्यांनी ऑलरेडी इथं स्ट्रिंग दिलेलं आहे. ठीक आहे, सो आपण डायरेक्टली इथं व्हेरिएबल वापरू, व्हेरिएबल ए, आणि एमध्ये लोड करू. एमध्ये काय सांगू, एमध्ये डायरेक्ट आपण सांगू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. एमध्ये आपण सांगू डायरेक्ट आपण इन्फॉर्मेशन स्पेस टेक्नॉलॉजी. ऑलरेडी आपल्याला दिले म्हणून आपण डायरेक्टली इनपुट करतोय, नाहीतर आपण इनपुट करणार नाही डायरेक्टली. ठीक आहे, ठीक आहे, एमध्ये आपण घेतलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सेमिकोलन द्यावं लागेल तर. ठीक आहे, सेमिकोलन. हां, आता याच्यानंतरचा कोड बघा. याच्यानंतरचा कोड खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काही नाही करायचं, फक्त एवढंच लिहायचं आहे, डॉक्युमेंट डॉट राईट. आता डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये तुम्ही काय लिहिणार, लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज लेंथ ऑफ स्ट्रिंग इज डबल कोट्स. हे डबल कोट्स क्लोज होणार. ठीक आहे, डबल कोट्स क्लोज होणार. आणि आता स्ट्रिंग कोणाच्या आत कोणत्या व्हेरिएबल स्टोर आहे, ए. मग तुम्हाला फक्त इथे एवढंच लिहायचं आहे, फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. मी जे दुसऱ्या कलरने लिहितो फक्त एवढंच आहे मेन, प्लस ए डॉट लेंथ, बस एवढंच तुम्हाला लिहायचं होतं. प्लस ए डॉट लेंथ, बस एवढंच तुम्हाला लिहायचं होतं. बाकी सगळं ॲज इट इज, क्लोज द सेमिकोलन, बस एवढंच तुम्हाला लिहायचं होतं. झालं तुमचं कोड. स्क्रिप्ट टॅग क्लोज करा,
बॉडी टॅग क्लोज करा आणि HTML टॅग क्लोज करा. बस एवढंच होतं, फक्त एवढं तुम्हाला समजायचं होतं. दिस वॉज द इम्पॉर्टंट पार्ट. हा इनबिल्ड फंक्शन आहे बरं का, a.length. दिस इज द इनबिल्ड फंक्शन. ऑलरेडी तुम्ही ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्टमध्ये शिकलात. बस एवढंच करायचं होतं आणि एवढं केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्ट्रिंगचं लेंथ कॅल्क्युलेट होऊन भेटून जाईल. ठीक आहे. काय येणार आउटपुट? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 स्पेस 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. याचा आन्सर काय येणार तुम्हाला? 22 येणार. स्पेस पण काउंट होतो. ठीक आहे. याचा आन्सर काय येणार? 22 येणार. सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं लेंथ कॅल्क्युलेट झाला, दॅट इज 22. समजलं? चलो. सो आपण जे क्वेश्चन डिस्कस केले याच्या बाहेर एकही क्वेश्चन येणार नाही आहे. सो आपण जे काही क्वेश्चन डिस्कस केले त्याचंच तुम्ही प्रॉपर रिव्हिजन करा. आय होप सो सगळ्यांनी नोट्स लिहून काढले असेल. ठीक आहे. आणि हेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे. HTMLमध्ये तुम्हाला 5 मार्क्स भेटेल आणि जावास्क्रिप्टमध्ये पण 5 मार्क्स भेटेल. सो कोडिंगमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ 10 मार्क्स इझिली देऊ शकतो. ठीक आहे.